तुम्हालाही आजची कामं उद्यावरती ढकलण्याची सवय असेल तर हे रील शेवटपर्यंत बघा. बघा, आपण रोज ठरवतो उद्यापासून पहाटे लवकर उठायचं, चालायला जायचं, व्यायाम करायचा, उद्यापासून अमुक गोष्ट करणार, उद्यापासून तमुक गोष्ट करणार, उद्यापासून ही सवय बंद करणार, पण होत नाही. अनेक लोकांची स्वप्न, अनेक लोकांची आयुष्य केवळ आजचं काम उद्यावरती ढकलण्याच्या सवयीमुळं बर्बाद झालेली आहे. आणि जगभरामध्ये बहुतांश लोकांचा भरणा असाच आहे की जे काम वेळच्या वेळेला करू शकत नाहीत. तुम्हाला एक गंमत सांगतो. आपण अमुक गोष्ट करायची हे ठरवतो मेंदूच्या एका भागातून, ज्याला म्हणतात प्री फ्रंटल कॉर्टेक्स, आणि मेंदूचा दुसरा एक भाग असतो त्याला म्हणतात लिम्बिक सिस्टम, अर्थात रिवॉर्ड सिस्टम. म्हणजे तुम्ही ठरवता प्री फ्रंटल कॉर्टेक्स मधून की मला अमुक गोष्ट करायची आहे, पण जी लिम्बिक सिस्टम असते ती म्हणते चिल मार, रिलॅक्स हो, आज काय, नंतर करू, उद्या करू. अर्थात इथे एक सगळ्यात गमतीची समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, लिम्बिक सिस्टम मध्ये तुम्हाला डोपामाइन नावाचं एक सिक्रिशन सतत सिक्रिट होत असतं जे तुम्हाला रिवॉर्ड देतं, आणि मेंदू त्याच गोष्टी करायला पुढाकार घेतो ज्या त्याच्या कम्फर्ट मधल्या आहेत. आणि प्री फ्रंटल कॉर्टेक्स आणि लिम्बिक सिस्टमचं युद्ध कायमस्वरूपी तुमच्या मनात चालू असतं. याच्यामध्ये लिम्बिक सिस्टम कायम प्री फ्रंटल कॉर्टेक्सला हरवत असते. त्यालाच आपण म्हणतो प्रोकास्टिनेशन, अर्थात पुढे ढकलणं. मग याच्यावरचा उपाय काय? उपाय अनेक आहेत, पण 2-3 गोष्टी मी सांगतो. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. म्हणजे 5 किलोमीटर चालण्याऐवजी 5 मिनिटं चालण्याचा सराव करा. दुसरी गोष्ट, कोणाला तरी अकाउंटेबल राहा, जेणेकरून मेंदूवरती एक नैतिक दडपण राहतं. कुणीतरी आपल्याला विचारणारं आहे तर मग केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करा, जेणेकरून ते डोपामाइन ते तुम्हाला तीच कामं पुन्हा पुन्हा करायला प्रवृत्त करेल, रिवॉर्ड मिळत राहतील. थोडक्यात मेंदूला उल्लू बनवा आणि प्रोकास्टिनेशन टाळा. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर तुम्ही काय करता हे मला कमेंट करून कळवा.